बनवतोय, चपात्या बनवतोय आणि चपात्या बनवतानाचा व्हिडिओ यापूर्वी पण टाकलाय मी, पण आज मुद्दामून टाकतोय। आज तुम्हाला मी दाखवतो की आज मी काय केलंय। तर गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळचे 5:45 झाले आणि बसमधून म्हणजेच आपल्या लालपरीमधून निघालोय मी मंचरला जाऊन नाश्ता करायचा आहे। आणि मंचरला उतरल्यानंतर बस स्टँड समोरच एक हॉटेल आहे, तिथं मस्त डोसा खाल्ला आणि निघालो अवसरीला। अवसरीपर्यंत मला गाडी होती आणि त्या गाडीमध्ये बसून गेलो आणि तिथून मग मी लिफ्ट घेतली निरगुड सरपर्यंत आणि लिफ्ट घेऊन गेलो। तर नमस्कार सगळ्यांना। आणि आज बघा मी काय बनवतोय, चपात्या बनवतोय आणि चपात्या बनवतानाचा व्हिडिओ यापूर्वी पण टाकलाय मी, पण आज मुद्दामून टाकतोय। आज तुम्हाला मी दाखवतो की आज मी काय केलंय। म्हणजे त्या दिवशी मी डीमार्टला गेलो होतो बघा, म्हणजे परवा। तर डीमार्टहून काही खरेदी केली होती आणि एका ताईची कमेंट आली होती मला की दादा तव्यावर करण्यापेक्षा पॅन घ्या तुम्ही, पॅन। तर हे बघा, हा पॅन आणलाय आणि ह्याच्यावर काल पोळ्या करून पाहिल्या, पण पोळ्या खूप छान झाल्या। मग त्यामुळं म्हटलं की आपण याचा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पोळ्यांचा। तर त्यामुळं हे आज पोळ्या बनवतानाचा व्हिडिओ बनवतोय। आता उंडा मळून घेतोय एकदा, आणि उंडा मळून घेतला की मग पोळ्या, चला सांगतो मी तुम्हाला पोळ्या कशा होतात। तर तुम्हाला दाखवतो आता मी पोळ्या कशा करतो मी। तर हे बघशील, हा उंडा असा करतो आता मस्त। ही आमच्या घरची पद्धत आहे चपात्या बनवायची, अशा पद्धतीनं। तीच पाहून मी, आणि खरं चपात्या बनवायला मला माझ्या मावशीने शिकवलं, कारण सगळं शिक्षण माझं जे आहे ग्रॅज्युएशनपर्यंतचं ह्याला झालंय, जालन्याला मावशीकडं। तर हे बघा, ह्या तेल लावल्यानंतर ना यात थोडं पीठ टाकतो मी, म्हणजे पोळी फुगल का नाही ते बघायचं। आज मला नवीन नवीन प्रयोग करायला मला खूप आवडतं। आणि स्वयंपाक करणं काय असं काही नाही बरं का की महिलांनीच करावं किंवा पुरुषांनी करू नये, पण आवड असेल तर काही हरकत नाही मला वाटतं। मला आवड आहे, मला आता दुसऱ्यांच्या हातचं खरं आवडायला पण नाही लागत। घरी आईचं पण, आईचंच आवडतं, मग घरचं आवडतं, बाकी मग मला हॉटेलमध्ये त्यामुळे जेवण करावं वाटत नाही, की ते आवडतच नाही आता मला, चवच आवडणार कोणाची। तर हे असं आहे। हे आता उंडा घेतलाय, गॅसवर ठेवलेलं आहे पॅन। आणि पोळ्या गोल यायचं कारण नाही की माझं, की काय होतं, मावशी जी आहे माझी, आता ती नाहीये, तर ती मावशी काय करायची, पापड करायची। मी लहान होतो तेव्हा खूप, तर ती पापड करून द्यायची। तेव्हा तिला 100 पापड लाटल्यानंतर 8 रुपये मिळायची, आणि ते सगळे पापडाचं सगळं मटेरियल आणून द्यायची। आणि ते मग मी अक्काला मदत करत होतो, अक्का म्हणतो मी मावशीला, मी तिला मदत करायचो। आणि त्यामुळं काय झालं, मला हे काम छान जमतं मग। तर आता ही झाली बघा पोळी। ती नेहमी सांगायची काठ लाटायला पाहिजे, तेव्हा पोळी आपोआप मोठी होती। ते बघा पॅनवर आता पोळी तर ठेवली, ती फुगती का नाही ते बघायचंय मला। तोपर्यंत लगेच दुसरी लाटायला घेतो। फक्त 10 मिनिटात मी 5-6 पोळ्या करत असतो एका वेळेला, म्हणजे काय दुसऱ्या वेळेला करायची गरज पडत नाही। आणि मग त्याच्यात ॲडजस्ट करता येतं, गरम करून डबल करायचा फार कंटाळा येतो। तर असं आहे सगळं। पोळी हळूहळू फुगायला लागली, हे बघा पोळी फुगणारच आहे आज आपली, याची खात्री आहे। आणि मला खूप आनंद होतो, मला वाटलं नव्हतं पॅनवर एवढ्या छान पोळ्या येतात, पण अनुभव घ्यायचा होता।
आणि आज आणला पॅन, आज म्हणजे परवाच आणलाय पॅन. तर हे बघा, ही पोळी ही एक झाली, तोपर्यंत ती एकदम नरम झाली पोळी. आणि विशेष म्हणजे यावेळेस नाही का आटा नाही आहे, त्याला घरचं पीठ आहे. घरच्या पिठामुळं ना खूप छान पोळ्या, आमच्या घरच्या शेतातले गहू आहे त्यामुळं खूप छान पोळ्या येत आहेत. आणि त्या आता सुदर्शन ते आले होते तेव्हा ते जवळपास 25-30 किलो गहू ठेवून गेले माझ्यासाठी, की बाबा तू कशाला ते आट्याचं खातोय म्हणून. तर हे बघा, ही रेडी झाली पोळी. लगेच आता दुसरी टाकतो. मलाच आवडायला लागलं माझ्या पोळ्या केलेल्या आता. पूर्वी नव्हत्या आवडत, कारण काय व्हायचे ते एकाच बाजूला भाजल्या जायचे आणि एका बाजून भाजतच नव्हतं. पण पॅननं काम अप्रतिम केलंय. आता ही पोळी फुगती का नाही दाखवतो मी तुम्हाला. ही चांगली फुगायला पाहिजे आणखी, असं मला वाटतं. पण वेल ट्राय. आणि तिकडं पाहिलेच असेल, अंडा करी रेडी झालेली आहे. थोडा गॅस कमी केलेला आहे त्यामुळं. हा, हे बघा पोळी फुगायला लागलेली आहे. अगदी ओके झालेली पोळी. पोळी म्हणतो आम्ही, इकडं पुण्याकडे चपाती म्हणतात. पण काय, ज्याच्या त्याच्या भाषेचा परिणाम येतो किंवा ज्याच्या त्याच्या भाषेचा प्रश्न येतो. इकडं फक्त पुरणाच्या पोळीला पोळी म्हणतात, बाकी याला चपातीच म्हणतात. हे बघा, ही पण झाली. फक्त 2 मिनिटात चपाती तयार झाली आपली पोळी. चला भेटतो मग पुन्हा, तुम्हाला जेवण कसं झालं ते सांगतो आणि नंतर पुन्हा भेटतो. तर अशी झाली आहे अंडा करी आणि असं झालंय जेवण. भात केलेला आहे तसं तिकडं पण, आणि इकडं अंडा करी बघा माझ्यापुरतीच केली आहे. तर पुरेशी आहे एवढीच मला. आणि चव पण खूप छान झालेली आहे अंडा करीची. वास तर एवढा छान येतो आहे तिचा. इथं लिंबू, कांदा आणि काकडी हे तर आवश्यक आहे सलादमध्ये. तर असं आहे सगळं. तर जेवण झालं आहे आत्ता आणि म्हटलं आपण व्हिडिओ बनवावा, कारण आपली स्टोरी जी आहे ती सुरू आहे. आणि स्टोरीला खूप खूप छान कमेंट येत आहेत. बऱ्याच कमेंट मला खूप आवडतात आणि मी रिप्लाय पण करतो. एव्हरी कमेंटला मी रिप्लाय करतो, प्रत्येक कमेंटला. कारण खूप आनंद होतो आपल्या व्हिडिओवर कोणीतरी कमेंट केली तर. तर जे व्हिडिओ बघतायत आणि ज्यांनी आत्तापर्यंत कमेंट नाही केली त्यांनी नक्की कमेंट करा, कारण एक आनंददायक गोष्ट आहे कमेंट करणं. माझ्यासाठी तुम्ही कमेंट करणं, मला खूप आनंद होतो त्याचा. तर नक्की कमेंट करत राहा. तुम्हाला जे वाटतं ते बोलत जा, काही प्रॉब्लेम नाही. मी त्यालाही रिप्लाय करणारच आहे. तर असं होतं सगळं. आणि कालचं तुम्ही म्हणत होते, कालच्या व्हिडिओचं कालची कमेंट पण होती एक, की दादा त्या मुलीविषयी सांगा. पण त्याच्या खालीच एका ताईची पुन्हा एक कमेंट होती की कशाला कुठल्या मुलीविषयी म्हणजे हे करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, काही गरज नाही. हां ते आहे, पण एवढं सांगेल की कास्ट मॅटर होता त्यामुळं मग ते होऊ शकलं नाही त्यावेळेला. आणि ते मॅटर आता तुम्हाला तर माहिती आहे की सगळ्याच ह्याच्यामध्ये आपली जी कास्ट सिस्टीम आहे, समाज जो बनलेला आहे तो समाज कास्ट सिस्टीमवर फार म्हणजे बिलीव करतो अजूनही. आता थोड्याफार प्रमाणात कमी झालं आहे, पण आपल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्यामध्ये ते बसत नाही आणि त्याला बदलायला अजूनही वेळ लागेल मला असं वाटतं. आणखी आता बऱ्यापैकी बदल होतो आहे, म्हणजे 21वं शतक सुरू आहे पूर्वीसारखं. पण काय असतं की एक मनातलं जी गोष्ट असती ती गोष्ट खूप म्हणजे आपण आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला पूर्वीपासून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्या गोष्टी आपण आता ती बघण्यासाठी कुणीही नाही आहे, आपण त्या पाळतो आहे की नाही. आपल्याला ज्या परंपरा लावल्या आहेत, रूढी आता चांगल्या ज्या आहेत त्या खूप चांगल्या आहे, पण ज्या
आताच्या काळात बदलायला हव्या, त्या नक्कीच बदलायला पाहिजे, पण त्या बदलू शकत नाही आहे. तर हरकत नाही, त्या बदलायला पाहिजे, पण कधी ना कधी ते बदलणारच आहे. कारण काळासोबत बदलावंही लागतं. पण आपल्या ग्रामीण भागात नाही बदलू शकत. आणि त्यातल्या त्यात काय होतं की मला फारसं काही वाटत नाही त्या गोष्टीचं. पण आता ग्रामीण भागात एक देशमुख म्हणलं, आडनाव म्हटलं की एक फार म्हणजे फारच काहीतरी असल्यासारखं असतं. त्या नावाचं वलय पण आहे तेवढं आडनावाचं. पण त्यांनी तर बिलकुल हे करूच नाही अशा गोष्टी, आंतरजातीय आंतरधर्मीय कुठलाही विवाह करूच नाही अशी एक भावना आहे. पण जर तसं पाहिलं तर मग आपण बरेच उदाहरणं पण आहेत ज्यांनी केले आणि यशस्वीरित्या ते त्यांचा संसारही करतात. पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं, खूप चॅलेंजेस असतात. फॅमिलीचे असतात, गावातल्या लोकांचे असतात, सगळ्यांचेच असतात. तर त्याची भीती कुठंतरी आपल्या आईवडिलालाही वाटत असते की बाकीच्यांना काय वाटेल, बाकीचे काय म्हणतील. जरी इंडिव्हिज्युअल मला त्या गोष्टीचं काही वाटत नसलं तरी आईवडील आपले विचार करत असतात आणि ते ते सतत ते फेस करायची त्यांना भीती वाटते. कारण आपल्या याच्यात कोणी केलं नाही आहे आणि आपलाच मुलगा करतो आहे. आपल्या समाजात गावात कोणी केलं नाही, आजूबाजूच्या पंचकृषीत असं कोणी काही केलं नाही आणि आपला मुलगा असं करतो म्हणजे हे त्यांना खूप त्रासदायक वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला मी पण आणि त्यांनाही वाटत होतं तसंच की करू नये. मग ते नाही होऊ शकलं आणि जातीच्या ज्या भिंती आहेत त्या अजून खूप मजबूत आहेत. त्या खरं तर तुम्हाला सांगतो मी की आत्ता मध्यंतरी एक विषय निघाला होता, त्याचं मी इथं डिस्कस करणार नाही. पण सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरचे, त्यांनी त्यांच्या बहिणीचा विवाह म्हणजे धनगर कुटुंबात लावून दिला होता. म्हणजे ते त्यावेळेस त्या आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाचे पुरस्कर्ते होते. कारण त्यांना माहीत होतं की समाजातला भेद कमी करायचा असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील की हे असे विवाह करावे लागतील. पण ते केलं, त्यात सरकार पण बरीच मदत करतं ह्या गोष्टी करण्यासाठी. पण मुळात आपल्या याच्यात समाजात ते रुजलेलं नाही आहे, त्यामुळे ते होणं फार अवघड आहे अजूनही. पण जसा जसा काळ जाईल तसं तसं बदलत जाणारच आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं, ह्या विचारांविषयी ते पण नक्की सांगा मला. कारण माझे विचार तर स्पष्ट आहे, मी या गोष्टी मानत नाही. जात धर्म ह्या गोष्टी फक्त आपणच निर्माण केलेल्या आणि आपणच ते फॉलो करतो आहे. देवानं तर कुणाला त्या जाती धर्मानुसार पाठवलेलं नाही आहे. रेग्युलर जसं तुमचा जन्म होतो तसा सगळ्यांचा जन्म होतो आणि सगळे त्याच पद्धतीने सगळे जाती धर्मातले लोक सेम पद्धतीनं जन्माला येतात, आईच्याच पोटातून येतात. पण त्यांना कुठली जात वगैरे दिलेली नसते अगोदरच, ती नंतर लावली जाते आणि ती एवढी फिट्ट लावली जाते की तो माणूस हयातीत आहे तोपर्यंत तोही सोडत नाही आणि समाजही त्याला त्याची जात सोडू देत नाही, धर्म सोडू देत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे जर विचार केला तर खूप विचित्रही आहे. कधीकधी हे योग्यही वाटतात काही बाजूंनी आणि काही बाजूंनी चुकीच्याही वाटतात. तर ते प्रसंगावर असतं, वेळेवर असतं. तर अशा सगळ्या गोष्टी आहे आणि ह्यामुळं मग तुम्हाला वाटत होतं, प्रत्येकाची इच्छा होती की काय म्हणजे कारण होतं, कास्ट सेम नव्हती का काय होतं. तर नक्कीच कास्ट सेम नव्हती आणि त्यामुळं मग हे होऊ शकलं नाही. आणि मग काय, आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. पण आता तुम्हाला काय वाटतं, मी करावं का काय करावं? कारण काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पत्रकारिता केली आहे बघा. आणि पत्रकारितेत वेगवेगळ्या विचारधारांचे लोक, खूप वेगवेगळे लोक पाहिलेत मी. आणि भरपूर असेही लोक पाहिलेत की जे जाती धर्मांना कशालाच मानत नाही. अशा लोकांमध्ये मी खूप राहिलेलो आहे. म्हणजे जे एकदम लिबरल विचाराचे, तर त्यांना त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही जाती धर्माचा. आणि त्यांनी ते जगण्यातूनही दाखवून दिलेलं आहे. त्यांचे फॅमिलीमधले वेगवेगळे विवाह, वेगवेगळ्या पद्धतीचे विवाह झालेले आहेत. तर अशा सगळ्या लोकांसोबत राहतो, त्यामुळं माझ्याही विचारांवर कुठंतरी त्याचा परिणाम झाला आहे की यार, आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर मग माणूसच म्हणून जगायला पाहिजे. मग या जाती धर्म का लावायचे आपण आपल्या डोक्यावर किंवा स्वतःला. तर हे अशा विचारांमुळं पण कधी कधी काय होतं, पण ते विचार तुमचे सगळ्यांना पटू शकत नाही. पण मग तुम्हाला पटत असतील तर तुम्ही ते तुमच्यापर्यंतच लागू करावे आणि ते तुम्ही पाळावे.
असं माझं मत आहे आणि मी ते पाळतो कधी म्हणजे आता पाळतो. म्हणजे आता बऱ्याच जणांना वाटतं की का केलं नाही मग लग्न. आता अशी पण एक कमेंट होती की तुम्ही अगोदर करायला पाहिजे होतं, नंतर घरचे ॲक्सेप्ट होतात. पण मग सुरुवातीलाच तेवढं दुःख देऊन करण्यापेक्षा मग मी तो पर्याय निवडला नाही की करून त्यांच्या प्रतीक्षेची वाट म्हणजे त्यांच्या पाठिंब्याचा प्रतीक्षा करणं ते मला नाही पटलं. त्यामुळं मग ते होऊ शकलं नाही. तर असं एकंदरीत होतं. आता यावरही तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तेही सांगेलच. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा दिवस खूप छान होता. आणि सध्या ऊन खूप वाढलं आहे, तुम्ही पाहिलं असेल ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे. आणि सकाळी आज तसंच स्ट्रगल करत मला शाळेवर पोहोचावं लागलं लिफ्ट घेऊन. तर हे रेग्युलर आहे आणि याच्यातून आनंद भेटतो का हे करताना. तर मजा येते आहे. तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळी.